नागपुरातील महाल परिसरात आज राष्ट्रभक्तीचा अनोखा जागर पाहायला मिळाला। अखंड भारत संकल्प दिनानिमित्त राष्ट्रजागृती प्रतिष्ठान मध्य नागपूरच्या वतीने तब्बल 5,000 शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन केले। आयोजित मंदिर बस स्टॉप लकडी पूल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। अखंड भारत संकल्प दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात 5,000 शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम गायन केलेत। जय हिंद जय भारत आणि वंदे मातरमच्या घोषणांनी महाल परिसर भारावून गेला। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली। मिळालेल्या स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्यात करण्याकरिता प्रत्येक भारतीयाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केलेत। सामान्य नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखकर करण्याकरिता काम करणे हेच खऱ्या अर्थाने स्वराज्य असल्याचे गडकरी यांनी सांगितलेत। ज्या देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये दिली, त्या अनेक क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरमचा नारा दिला। आपल्या राष्ट्रभक्तीचं गान म्हणजे वंदे मातरम। आपल्या देशाचा इतिहास हा रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या, परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेलेला आहे। आणि हा इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे तो इतिहास त्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, देशभक्त अशा सर्व लोकांचा आपण आज स्मरण करतोय। कारण उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे। हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं ते अनेक लोकांच्या बलिदानातून मिळालेलं आहे। आणि या स्वातंत्र्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे। आणि ती भावना पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या नागरिकांमध्ये जागवावी या भावनेतून राष्ट्रजागृती प्रतिष्ठाननी अखंड भारत संकल्प दिन निमित्त आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे अजून एक उत्तम गोष्ट आहे की आपण या ठिकाणी वंदे मातरम सामूहिकरित्या म्हणून ज्या स्पर्धा घेतल्या त्यात शाळांना देखील आपण अवॉर्ड दिलेला आहे। या ठिकाणी व्हाईस ॲडमिरल सुभेदार साहेब, आपले दिव्यांग भगिनी पांडेजींनी स्विमिंगमध्ये रेकॉर्ड केलेला आहे। आपण अनेक लोकांचा या ठिकाणी सत्कार केला, त्यांचेही पण मी मनापासून अभिनंदन करतो। या अनेक लोकांच्या विक्रमामधून, अनेक लोकांच्या या कार्यातून आपल्याला इतर लोकांनाही प्रेरणा मिळते आहे। आणि या प्रेरणेमधून आपणही काहीतरी चांगलं केलं पाहिजे अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते आहे। आणि ही भावना जास्तीत जास्त निर्माण झाली पाहिजे। आपली मुलं संस्कारित झाली पाहिजे आणि उत्तम नागरिक झाली पाहिजे, देशभक्त नागरिक झाली पाहिजे, जबाबदार नागरिक झाले पाहिजे की ज्यांच्यामुळे या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये होणार आहे। त्या राष्ट्रभक्तीची भावना जागवण्याचा प्रयत्न म्हणजेच आजचा हा सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आहे। भारताला विकसित आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याकरिता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केलेत।
5,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी केलेल्या वंदे मातरम गायनामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला. राष्ट्रभक्ती, राष्ट्र एकात्मता आणि देशसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांचे आकर्षण ठरला.